नमस्कार मित्रहो, आपले सर्वांचे केएम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे म्हणी व म्हणींचे अर्थ। चला तर मग पाहूया। उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे, श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी खाजी करणारेही येतातच। उसाच्या पोटी कापूस, सद्गुण माणसाच्या पोटी दुर्गणी संतती। एका माळेचे मणी, सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे। एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही। एक ना धड भाराभर चिंध्या, एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था। एकावे जनाचे करावे मनाचे, लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे। एका खांबावर द्वारका, एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे। एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला, एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे। ओळखीचा चोर जीवे न सोडी, ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो। औटघटकेचे राज्य, अल्पकाळ टिकणारी गोष्ट, करावे तसे भरावे, जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळणे। करून करून भागला, देवध्यानी लागला, भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पूजेला लागणे। कधी तुपाशी तर कधी उपाशी, सांसारिक स्थिती नेहमीच सारखी राहत नाही। कशात काय नि फाटक्यात पाय, वाईटात आणखी वाईट घडणे। काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, रक्ताचे नाते म्हणता तुटत नाही। काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती, क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्या पुरताच असतो। कानात बोगडी, गावात फोगडी, आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे। काल मेला आणि आज फिकर झाला, अतिशय उतावळेपणाची वृत्ती। कावीळ झालेल्या सर्व पिवळे दिसते, पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे। कानामागून आली अन तिखट झाली, श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे। कामापुरता मामा, आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे। कावळा अन आणि फांदी तुटली, परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे। काप गेले नि बोके राहिली, वैभव गेले अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या। कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते। काळ आला पण वेळ आली नव्हती, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे। कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात, चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे। कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे, मूळचा स्वभाव बदलत नाही। कुडी तशी फोडी, देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे। खऱ्याला मरण नाही, खरे कधीच लपत नाही। खाण तशी माती, आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे। खायला काळ हुईला भार, निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो। खाई त्याला खवखवे, जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते। खाऊन माजावे टाकून माजू नये, पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये। खोट्याच्या कपाळी गोटा, खोटेपणा, वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते। ची बाधा होणे, गर्व चढणे, गरजेल तो पडल काय, केवळ बदबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही। गर्वाचे घर खाली, गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते। गळ्यातले तुटले ओटीत पडले, नुकसान होता होता टळणे। गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे। घरोघरी मातीच्या चुली, एखाद्या बाबतीत सामन्यात, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे। घर ना दार देवळी विराट, शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती। चोरावर मोर, एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे। चालत्या गाडीला खीळ, व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे। दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसात देखील दोष असतो। देश तसा वेश, परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन। दगडापेक्षा वीट मऊ, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते। 10 गेले, 5 उरले, आयुष्य कमी उरले। नाकापेक्षा मोती जड, मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे। बाप तैसा बेटा, बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे। बाप से बेटा सवाई, वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार। पळसला पाने तीनच, कोठेही गेले तरी परिस्थिती सामन्यात सारखीच असते। उंटावरचा शहाणा, मूर्खासारखा सल्ला देणारा, असेच म्हणी। सोपे शालेय भाषणे, निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे केएम व्हिडिओ सबस्क्राईब करा। धन्यवाद।